वेलकम टू लोटस क्रिएशन. आज आपण बघणार आहोत रेझिन राखी. तर ह्यासाठी आपल्याला किट मिळाली आहे एरिका रेझिन आर्ट करून. तर त्याची लिंक मी अमेझॉनवर देईन. आता मी व्हिडिओ फटाफट दाखवते कारण खूप लेंदी होईल. तर ह्या किटमध्ये तुम्ही बघू शकता काय काय मिळालं आहे ते. इथे राखीचे मोल्ड मिळाले आहेत, जवळजवळ 12-13 आहे, सेपरेट आहे. नंतर रेझिन आहे 150 ग्रॅमचं. 3 कलर मिळालेत आपल्याला, ओपॅक पिगमेंट. नंतर स्टिकर्स मिळाले. तर ह्या पॅकेटमध्ये बघूया काय काय मिळाले ते. आपल्याला कप मिळाले, पेपर कप. नंतर बीड्स आहेत, गोल्डन पर्ल्स आहेत, थ्रेड आहे राखीचा, जो लुंबा म्हणजे भाभी राखी बनवण्यासाठी लुंबा आहे, लटकन आहे. नंतर जरीचा थ्रेड आहे राखी बनवण्यासाठी. स्टिक्स आहेत. नंतर ह्या गोल्डन चक्री आहेत, म्हणजे ज्या डायमंड रिंग बोलतो आपण त्या आहेत. राखी कार्ड आहे. ह्यांचं डिटेल्स कसं बनवायचं, काय बनवायचं याचं डिटेलिंग सगळं दिलेलं आहे त्यांच्या किटमध्ये. बघू शकता त्यांचे काही प्रोडक्ट्स आहेत, तेही तुम्ही बघू शकता. ह्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अमेझॉनवर उपलब्ध आहे, तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पण घेऊ शकता. असं हे सगळ्या किटमध्ये येतं. आणि ह्याच्यामध्ये गोल्डन फॉइल्स येते, एक म्हणजे अशी जशी आपण खाण्याच्या पदार्थावरती लावतो चांदीचा वर्क किंवा गोल्डन वर्क, तसं रेझिनसाठी एक गोल्डन वर्क येतं, फॉइल येते ते पण. तर आता आपण बघूया. तर हे पार्ट ए आणि पार्ट बी आहे रेझिनचं. तर ते कसं करायचं आपण बघूया. तर त्यासाठी आपल्याला वेट मशीन लागणार आहे. जे 100 ग्रॅम असतं ते रेझिन पार्ट ए आहे आणि पार्ट बी हा हार्डनर असतो. तर हे तुम्हाला 2:1 रेशोमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे रेझिनचा एक पार्ट 2 घेतला तर आपण हार्डनरचा पार्ट 1 घ्यायचा आहे. म्हणजे जर तुम्ही रेझिन 10 ग्रॅम घेतलं तर हार्डनर 5 ग्रॅम घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला आता पेपर कप लागेल आणि स्टिक्स लागेल. तर इथे मी मशीन चालू करते. कप ठेवून तुम्ही परत टेअर दाबा आणि हे फक्त तुम्ही मशीनवरच मोजा, नाहीतर मग तुमचं हे बिघडेल. तर आता रेझिन मी इथे टाकते. आता आपल्याला बनवायचं तेवढं मी रेझिन घेते. तर पार्ट ए मी आता साधारणतः 20 ग्रॅम घेणार आहे. तर तुम्हाला पार्ट बी त्याचा हाफ म्हणजे 10 ग्रॅम घ्यायचं आहे. परत टेअर केले. आता ह्या रेझिनचं तुम्हाला मिक्स केल्यावर 25 मिनटं मिळतात. म्हणजे त्याची पोरिंग जी असते टायमिंग, तो आपल्याला 25 मिनिट्स मिळतो. 25 मिनिट्समध्ये आपल्याला हे काम करायचं आहे. तर चांगलं मिक्स करायचं आहे 2-3 मिनटं. हलक्या हाताने मिळणार, एकाच दिशेने मिळायचं आहे. प्रत्येक बॉटलच्या रेझिनच्या दिलेलं असतं किती टायमिंग, पोरिंग टायमिंग किंवा टच ड्राय, त्याप्रमाणे आपण काम करू शकतो. हलक्या हाताने ढवळाचे, बबल्स यायला नाही पाहिजे. थोडं ट्रान्सपरंट होईपर्यंत हे करायचं आहे. 2 ते 3 मिनटं तुम्ही चांगलं मिक्स करून घ्या. ट्रान्सपरंट होत जातं ते. आता मी 2-3 कप वापरते. त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये नाही टाकायचं आहे, थोडंसं मी एका कपमध्ये घेते आणि हे तुम्हाला दाखवते. ह्या शीट्स कशा वापरायच्या. तर मी हे थोडंसं आपलं प्लकर असतं त्याच्यामधनं थोडंसं घेतलं आहे. तर थोडंसं रेझिनमध्ये मी टाकते. बघू शकता मी थोडंसं अगदी रेझिन घेतलं आहे. आता
आता मी कलर घेते, 2 कलरचं बनवते, त्यामुळे 2 कप घ्यायचे आपल्याला. त्याला पिगमेंट बोलतात. हे ओपॅक आहे, म्हणजे ट्रान्सपरंट नाही आहे. तुम्ही बघू शकता प्लेन कलर्स आहे त्याच्यात. तर मी स्टिकने अगदी थोडं थोडं टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे आधी ऑलरेडी मी राखी बनवते, त्याच्यामुळे मोल्ड आहेत माझ्याकडे, तर ते पण मी घेतले. तर मी ते थोडं थोडं बघा टाकते. आणि साईडला होल्स आहे, त्याच्यामधनं पण आपल्याला अलगद असं घालायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते आपलं होईल. आणि आता मी हे गोल्डन फ्लेक्सवालं थोडं टाकते, म्हणजे आपल्याला 2 शेडमध्ये घेता येईल. आता दाखवते. अर्ध्या पोर्शनला थोडंसं ठेवलं आहे मी, कारण काय काय ना गोल्डन टच नको असतो जास्त करून, तर थोडं थोडं टाकलं. आता हा पूर्ण मी प्लेन बनवून दाखवते. अगदी थोडं टाकायचं आहे, कारण आपल्याला पुढचा लेअर द्यायचा आहे एक्स्ट्रा म्हणजे ॲक्च्युली वरती आपलं नाव टाकायचं वगैरे स्टिकर तेव्हा. आता मी हे 2 शेडमध्ये दाखवते तुम्हाला परत. आता हा मी 3 ब्लू कलर घेतला आहे, हाफ टाकला आहे त्याच्यामध्ये. जो आपल्याकडे आहे अवेलेबल कलर, त्याच्यामध्ये 2 कलर बनवते. ती व्हाईट घेतला आहे आणि तिथे हा ब्लू घेतला आहे. अर्धा टाकू शकतो. आता मी तुम्हाला बघा जसं दाखवलं त्याप्रमाणे मी एवढ्या राख्या बनवल्या. आपल्या ज्या 20 ग्रॅमच्या आपण जे घेतलं होतं तेवढ्यामध्ये आपल्या किती राख्या होतात बघा. आता हे आपल्याला 1 दिवस वाट बघायची सुकेपर्यंत. नंतर पण दुसऱ्या दिवशी आपण हे करायचं आहे. तर हे आपले स्टिकर्स आपल्या किटमधनं आले आहेत, तर ते पण आहेत, दाखवते नेक्स्ट पार्टमध्ये. आता मी तुम्हाला इन्सर्ट शीटचं दाखवते, ज्या ऑलरेडी मी मागवल्या होत्या. इन्सर्ट शीट असे असतात की ट्रान्सपरंट असतात, तर ते आपल्याला अगदी नेक टू नेक म्हणजे जवळ कापायचे असतात. म्हणजे जेवढं आपल्याला पोर्शन रेझिनमध्ये टाकायचं आहे तेवढंच पोर्शन टाकायचं असतं. आता तुम्ही टाकताना अँगल लक्षात घ्या, दोरा आपल्याला कुठे आहे, म्हणजे दोऱ्याचे जे होल्स आहेत ते कुठे आहेत, तर ते त्याप्रमाणे आपल्याला प्लेस करायचे. आणि आता आपल्याला फक्त क्लिअर रेझिनचा, जसं आपण पहिल्या पार्टमध्ये बघितला तसा क्लिअर रेझिनचा एक लेअर द्यायचं, अगदी थोडं टाकायचं आणि सगळीकडे पसरेल असं, जेणेकरून आपले स्टिकर्स किंवा काय जर तुम्हाला स्टिकर्स टाकायचे नसते तर तुम्ही तसेच वापरू शकता रेझिन बेस. तर इथे मला स्टिकर्स टाकायचे, तर अगदी थोडं रेझिन टाकायचं, जास्त टाकायचं नाही आहे. मी बघता मी अगदी एवढं थोडं टाकते आणि सगळीकडे प्लेन आलं पाहिजे, एकाच लेवलला आलं पाहिजे. अगदी होलच्या साईडने पण टाकायचं. हे आपल्याला परत 1 दिवस ठेवून द्यायचं सुकवायला. त्याप्रमाणे बघा तुम्ही गोल्डन स्टिकर पण टाकलं, हे असे अगदी अलगद निघतात.
तुम्ही बघू शकता किती चांगल्या राख्या झाल्यात आपल्या. काही काही मी प्लेन केल्या आहेत, काही काही मी तेल ब्लू कलरच्या केल्या आहेत. तर ह्या आपल्या अशा राख्या रेडी आहेत. सबस्क्राईब फॉर नेक्स्ट पार्ट.